चला बस झाला अभ्यास. हे घ्या. हे काय आणलंस? अहो तुमच्या मॅडमने पाठवलंय. मी फक्त पिशवी इथवर पोचवायचं काम केलं. अरे या बघा आल्याच. हे संपदा काय आहे? आईच्या हातचे डिंकाचे लाडू. वा सासूबाईंच्या हातचे डिंकाचे लाडू. हा मजा आहे. सायलेन्सर. सॉरी सॉरी. हे मी आलो. थँक्यू. कसं आहेस? ठीक. काय आहे? अरे तुला बरं वाटत नाहीये ना, म्हणून मी आईला डिंकाचे लाडू बनवायला सांगितले. तू आईनं डिंकाचे लाडू बनवायला सांगितलेस? हो. अगं कशाला त्यांना त्रास? रॉकी त्रास काही नाहीये त्यामध्ये, आणि जावयासाठीच बनवलेत ना. तुला खरं सांगू का, काही गरज नव्हती त्याची. होती म्हणजे मला ना खूप गिल्ट आहे रॉकी. म्हणजे जे काही झालं ते माझ्यामुळेच झालं. तुझा हात मोडला, तुला एवढा त्रास झाला, आणि बघ ना मी त्या दिवशी नसते आले ना तिथे तर कदाचित गोष्टी अशा झाल्याच नसत्या. आणि म्हणजे तुझं इयर सगळं अभ्यासाचं सगळं शांत. ओके तू बस आधी बघू. बस अरे बस पण बस ये बस. शांत हो आधी बस. ऐक आता माझं. हे बघा मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. उगाच विचार करायचं बंद करा आता. हा पूर्णपणे बरा झालोय मी. हो पण मला गिल्ट आहे ना रे. म्हणजे मला बाकी काही नाही करता येते तर ॲटलिस्ट तुझी मदत तरी करायची आहे. तू ऐकणारच नाहीस ना. नाही, आणि मला त्याचं गिल्ट नाही आहे, पण मला खरंच गिल्ट आहे. खूप जास्त गिल्ट आहे मला की माझ्यामुळे हे सगळं झालं, आणि मला नाही कळत आहे आता मी काय करू शकते. पण मी थोडी जसं मला जमेल ना तशी मी तुझी मदत करेन. बरं आता मला एवढं तरी करू दे. बघ मी ना सावकाश. हे बघ हे ब्रेकफास्ट आणलंय तुझ्यासाठी, आणि हे लाडू तर तू खा आणि मला सांग कसे झालेत ते. ठीक आहे. बरं हात कसा आहे रे तुझा? दुखतोय का अजून? नाही 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 दुखत नाही अजिबात. बरा झालाय आता. संपदा पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आहे. ह्या वर्षीची एक्झाम ॲट एनी कॉस्ट मला क्रॅक करायचीच आहे. ते तू करणारच आहेस. तू माझ्यासारख्या मुलीला शिकवलं तर हे तू मला शिकवशील? मी एवढा टॅलेंट नाहीये माझ्यामध्ये, पण मी काळजी घेऊ शकते. ती मी आत्तापासूनच घेते. मी ना खूप टेस्टी ब्रेकफास्ट आणलंय. सो मी एक काम करते, मीच तुला वाढून देते. सो हा ब्रेकफास्ट पण करायचंय तुला, आणि त्यानंतर लाडू पण खायचे, आणि मला सांगायचं की लाडू कसे झालेत ते. अरे पण ऐक. काय काय? मला निघायचंय ग. नाही नाही निघायचं वगैरे काही नाही. थांब मी प्लेट घेऊन येते. थांब. संपदा. काय काय लावलंय चेहऱ्याला? शीट मास्क आहे चेहऱ्यासाठी. बरं वाटतंय बहुतेक तुला? हा जरा बरं वाटतंय आता. चंदन मी काय म्हणत होते, बोल ना. आपण किती दिवस झाले कुठे बाहेर गेलेलो नाहीये. शॉपिंगला, मॉलमध्ये किंवा मूवी बघायला जाऊयात ना. सॉरी दिव्या, पण आता ते शक्य नाहीये. असं कसं चंदन? तू नेहमी म्हणतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे, आणि काही मागितलं की तू बोलतोस की शक्य नाहीये. हे बघ, एकदा ऐकतेस का माझं मी काय म्हणतोय ते? नाही, मला काय ऐकायचं नाही. मला आज बाहेर जायचंय, नाही तर मी काही काम करणार नाही आणि जेवणार पण नाही. एक मिनिट एकदा मी काय म्हणतोय ते जरा नीट ऐकून घे. हे बघ, त्या दिवशी तू जे काही मला बोललीस ते मला पटलं. म्हणजे बाळ वगैरे होईल आपलं, पण त्या बाळाला पोसू शकेल एवढा मी सध्या कमवत नाही. त्यामुळे मी ठरवलंय की आता जास्तीत जास्त काम करायचं, अजून मेहनत करायची.
गॅरेजवर ऑलरेडी काम सुरूच आहे, पण त्याशिवाय सुद्धा अजून काही काम मिळतंय का ते शोधतोय, लाईक वर्क फ्रॉम होम और असं काही. आणि एकदा मी नीट कमवायला लागलो की मग तू जसं म्हणतेस ते सगळं आपण करू. पण आत्ता ते शक्य नाही आहे. ओके, मला काही इम्पॉर्टंट फाईल्स घेऊन गॅरेजवर जायचं आहे, मी निघतो. मी तर याला टाळायला म्हणून ते सगळं बोलले होते. यांनी तर खरंच सगळं मनावर घेतलंय. आता काय करू मी? झालं का सगळी तयारी? हो झालीये सगळी तयारी झालीये. आणि सगळी शिवानीच केली आहे. मी आपलं थोडं नाही असं काही नाहीये, सगळी मदत केली. आता कार्यक्रम छान होऊ दे. काकू बायका आल्या. बायका नाही ग, सुवासिनी म्हणतात त्याला. जा पाणी घेऊन येत सगळ्यांचं. कीर्ती मी बघते. या 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 सगळ्या जणी या. छान दिसताय. छान दिसते. कशी आहेस सीता? एकदम मजेत. बरं झालं तुम्ही श्रियाला घेऊन आलात. अगं तू निरोपच असा दिला होतास म्हणून आम्ही सगळ्या आमच्या सुनांना घेऊनच आलो. मग सवाशिणीचा सण आहे. हो, मग काय. सुना हवेत ना. हा, या. अगं पण तुझी सून कुठे आहे? ही बघा आली. कीर्ती त्या येतील. पण काय ग सीता, अचानक असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम? ही शिवानी माझी सून. शिवा म्हणतात ना हिला? हो, आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हिच्यासाठीच ठेवलाय. म्हणजे लग्नानंतर जमलंच नव्हतं ना करायला. हो ना, लग्नानंतर तिला हळदी कुंकू पण लावता येत नव्हतं. अगं आता सीताने हाताला धरून शिकवलं असेल ना. बरोबर आहे तुमचं, नव्हतं जमत तिला तेव्हा. पण म्हणजे आयुष्यात कधीच जमणार नाही असंही नाही ना. आपण सुना म्हणून जेव्हा सासरी जातो तेव्हा आपल्याला कुठे सगळ्या गोष्टी जमत असतात. आता माझंच घ्या ना, मला तिखटाचा अंदाज अजिबात नव्हता, पण जिभेवर तिखट ठेवायचं की साखर याचा अंदाज मात्र नक्की होता. सीताई, आमच्या शिवाची स्टाईल जरा वेगळी आहे. तिचं राहणीमान जरी वेगळं असलं तरी सुगरण आहे ती. आणि अगदी गुणी आहे, सर्व गुण संपन्न आहे. सीताई तुम्ही इकडे या. जाऊ दे ना, तुम्ही नका रागवू. मी नाही रागवत आहे, पण मी सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार? सर्व गुण संपन्न म्हणे, मग केस का वाढवत नाही? हो ना, स्त्रीचं सौंदर्य तर केसात असतं ना. अगं या शिवाचं वागणं वेगळं नाही आहे, विचित्र आहे विचित्र. अगं हिला ना मी मारामारी करताना पाहिलंय. हो ना, तिच्याकडे बघून वाटतंच की ती मारामारी करत असेल. आणि मलाही प्रश्न पडला होता की सीताने अशी सून का करून घेतली असेल. बरं ती फार श्रीमंत घरातली पण नाही वाटत. अगं कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पहिली जाऊ दे, तू लक्ष नको देऊ. हो सीताई जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, ठीक आहे? शिवा, त्या सगळ्या आत्ता आपापसात कुसबुस करतायत, नंतर प्रत्यक्ष टोमणी मारते. आणि मुळात त्या तुला ओळखतात का?
सीताई जाऊ द्या ना प्लीज. मला ना काही कळतच नाही, असं राग येतो ना, असं वाटतंय त्या शिवाचा जीव घेऊन टाकू. किट्टू डार्लिंग, काय झालं? ठीक आहेस ना? मला काही धाड भरली आहे? नाही, तुला काही धाड भरली नाहीये, ते चांगलं आहे, पण तू अशी हातात सुरी घेऊन शून्यात बघत काहीतरी बडबडत होतीस. मला वाटलं काही त्रास होतोय का. हे बघ, अशाने तुझ्या मानसिकतेवरती परिणाम होईल. नाही, आपण हवं तर सायकॅट्रिस्टकडे जाऊया. हा आजार बरा होतो, काळजी करू नकोस. आपण सुहास, तू तुझं तोंड बंद ठेव जरा प्लीज. आणि ना माझ्या डोक्यावर ऑलरेडी परिणाम झालेला आहे. ती शिवा जेव्हा या घरात आली ना, तेव्हाच माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अगं ओरडू नकोस ना, पाहुणे आहेत ना बाहेर. पाहुण्याचं पडलं, माझा हात कापला, रक्त येतोय. मग अशी उभी काय ना खाली धर. हा, सुहास, अरे पाणी नाही येते. मग मला काय सांगतेस? तुला काय सांगायचं? मला सांगणार आहे. मी काम करतो, बोर चालू करून येतो. अरे तोपर्यंत खूप वेळ आहे, तोपर्यंत खूप रक्त येईल. काहीतरी लाव सुहास. मग आता काय करू? खूप रक्त येतंय. कर ना काहीतरी. काहीतरी मूर्ख माणूस आहे हा पण. हे मीठ लावणार आहेस माझ्या हातावर? मीठ लावणार? मग काय लावू सांग ना. अरे काहीतरी लाव सुहास, काहीतरी. लाव. हळद लाव पटकन. हळद. मला बघवत नाही रक्त प्लीज. काय झालं? तू मसाला लावला त्याच्यावर. सॉरी अगं, काय मला सुहास? मग आता काय लावू सांग ना. हळद कुठली आहे? हळद आणि मसाल्यात फरक काय? हळद पिवळी असते सुहास. पिवळी हळद असते. अरे मसाला लागलाय ना त्याला, आधी पाणी होते. पाणी. मला ना काहीच कळत नाहीये, दुखतंय मला इथे खूप. हळू लागलंय ना, मला लागलंय ना. आता इकडे. हे बघ, ह्यानी हळद लाव पहिले. तर धडड पडकाय. हळद लाव पहिले. हळद. ही हळद आहे ना. आता बरोबर. आता बरं वाटतंय ना. काय करू किट्टू डार्लिंग? तुला असं काही झालं ना की मला खूप त्रास होतो. म्हणजे काय करू काय नाही असं होतं. आता बघितलंस ना, हळद तिखटातला फरक कळेल असा झाला मला. त्रास होतो ना, मग आता हे सगळं तू करायचं. का? तुझं काम तू कर, मी का करू? माझं काम मी करतो. माझं काम तू लगेच. हाताला लागलंय ना माझ्या, रक्त येतंय ना, हो. मग हे तू करायचं. करशील ना? हो. पकड. ते खाली ठेव ना. अगं सुरी अशी हातात दिली ना की भांडणं होतात. आपलं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे की नाही. कर. हळू, पाहुणे आहेत ना. मला ना हे सगळं सहन होत नाहीये. होईल बरं. आपण आता हळद लावली की नाही, हवं तर डॉक्टरकडे जाऊ, स्किन स्पेशालिस्ट. त्याच्याबद्दल बोलते का मी? मग सुहास, हे ते सगळं चालू आहे ना. बघ हात बघ, माझा रक्त येतंय. पाय बघ, सुजले तरे. सकाळी लवकर उठायला लागतात, झोप पण होत नाही माझी नीट. हे सगळं नाही होत सहन. आणि हे सगळं फक्त त्या शिवामुळे घडतंय. आईने तिला ऍक्सेप्ट केलं, घरी घेऊन आली. पण ती घरी येऊन माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते, माझ्या डोक्यावर बसलीये. काहीतरी करावं लागेल सुहास. तिच्यामुळे आईने मला मोलकरीण करून सोडलंय. हे मला सहन होत नाहीये. काळजी करू नकोस. असा गेम करू ना की कोणाला काही कळणार नाही आणि आपलं नावही येणार नाही. पण त्यासाठी डोकं शांत ठेव तू. आणि काय करायचंय याचं प्लॅनिंग मी करतो. ओके? पूनम, श्रिया, तुम्ही आज इथे आलात, आमंत्रणाला मान देऊन छान वाटलं मला. पण मला थोडं बोलायचं होतं. आपण सगळ्याजणी नेहमी अशा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना भेटतो. म्हणजे एरवी वेळ कुठे असतो म्हणा आपल्याला. पण अशा कार्यक्रमांच्या दरम्यान जेव्हा आपण भेटतो, आपली तेवढीच ओळख होते. अशा थोडक्या ओळखीवर एखाद्याला पारखू शकत नाही ना आपण.
आणि मी स्वतःला हेच समजाव. अनुभवातून शिकले मी. ही जी माझी सून आहे तिला कधीही मी अशा कार्यक्रमांमध्ये घेऊन आले नाही. ना तिचा उल्लेख केला ना कधी कौतुक केलं. कारण ह्या सगळ्यामध्ये मला कमीपणा वाटत होतं. तिच्यात कुठलीही कमी नाहीये. तिचं राहणीमान जरी वेगळं असेल ना तरी आपल्यासारखीच ती एक स्त्री आहे. आणि मुख्य म्हणजे एक स्त्री असूनही ती दुसऱ्या स्त्रीचा पाण उतारा करत नाही, तर तिच्या पाठीशीच उभी राहते. याचं उदाहरणच द्यायचं ठरवलं तर तिच्या वस्तीतल्या एखाद्या मुलीला कोणी छेडलं तर त्या छेडणाऱ्याला ती आयुष्यभराची अद्दल घडवू शकते. एखाद्या स्त्रीच्या सौभाग्यावर संकट आलं तर ते संकट शिवा दूर करू शकते. आणि आपण काय करतो? आपण मैत्रिणी भेटतो आणि एकमेकींविषयी गॉसिप करतो. मैत्रिणींविषयीच कशाला, कधी सुनेबद्दल किंवा आपल्या सासूबद्दल गॉसिप करतो. पण माझी शिवा अशी नाहीये. ती दिसायला जरी वेगळी असली तरी विचारानेही वेगळी आहे. हो, गरीब घरातून आलेली मुलगी आहे. येताना काही बक्कळ पैसा वगैरे घेऊन आली नाही, पण येताना माणुसकी, संस्कार आणि कुटुंबासाठी लागणारी हिम्मत मात्र भरपूर आहे तिच्यात. सीता, जाऊ दे ना, सोडून दे ना विषय. दिला असता, पण तुम्हाला तिच्या केसांविषयी बोलताना ऐकलं. केस वाढवायचे की नाहीत हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. प्रत्येक मुलीचे केस हे लांब सडक असलेच पाहिजेत असं काही नाही ना. त्याने तिचं सौंदर्य कुठे कमी होतं? उलट तो तिच्या ओळखीचाच एक भाग आहे. म्हणूनच केसांच्या लांबीवरून तिला नावं न ठेवता ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे आपण जाणून घेऊया ना. नाही, तुझं म्हणणं तुझ्या जागी बरोबर आहे. तुमच्या घरी हे चालत असेल, लहान केस आणि मॉडर्न पद्धत. हो ना, आज हे बघून आमच्या सुना दुसरं काही शिकणार नाहीत का? आज लहान केस बघितले, उद्या दुसरं काहीतरी बघतील अजून. अगं, मी हिला पॅन्ट शर्ट मध्ये पण बघितलं. बघ, आता आमच्या सुनानीही असं काही करायचं म्हटलं तर आम्ही काय आमच्या घरात गोंधळ घालून घ्यायचा का? हो ना, उद्या आमच्याही सुना जातील कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करायला. आता माझ्या सुनेलाही डान्सची आवड आहे, पण मी नाही करून देत. घर कोण सांभाळणार? हो, घर, मुलं सगळं सांभाळतातच की, पण त्याचबरोबर त्यांचीही काहीतरी ओळख निर्माण होऊ शकते. त्यांची काही आवड असू शकते, ती त्यांना जोपासू द्यावी. जाऊ दे ना, चुकीच्या गोष्टींना कशाला मान्यता द्यायची? तुम्ही देत असाल पण आम्ही नाही देणार. चला, कार्यक्रम उरकून घेऊया आपण. शिवा, ताई हे एवढं असं कधीच बोलली नव्हती, पण आज तुझ्यासाठी सगळ्यांसमोर ती एवढं बोलली. ताईने तुला पूर्णपणे एक्सेप्ट केलंय ना, मग तुला केस वाढवायला काय हरकत आहे? एवढा कर की तिच्यासाठी. आई, काकू, अगं राहू दे ना, कशाला बोलतेस तिला? आणि तसंही ही तुझं ऐकणार आहे का? काय आता आईने ऍक्सेप्ट केलंय ना तिला, ती जशी आहे तसं. त्यामुळे ती नाही वाढवणार केस. नको बोलूस. शिवा, तू जशी आहेस तशीच राहा. त्यात मला कुठलीही अडचण वाटत नाही. सीताई, तुम्ही हे बोललात हा तुमचा मोठेपणा झाला, पण माझ्या केस न वाढवण्यामागे एक गोष्ट आहे. ती आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची.